स्ट्रक्चर बद्दल इंजिनियरशी एकदा बोलून घेऊ आणि ह्या दोन्ही मेल्सना रिव्हर्ट करूया. अजून आले नाहीत ना ते? नाही, येतील इतक्यात. ठीक आहे. सो यांना कधी रिव्हर्ट करायचं एकदम? नाही, आपण करून घेऊया. हा, आलेच. या. हा या ना. वेलकम. नमस्कार. 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 बसा ना. प्लीज हॅव अ सीट. So you must be Priya Kirloskar, who is leading this project. येस. Now directly get to the work. येस सर. दिस स्कूल इज अनलाईक एनी अदर नॉर्मल स्कूल. ही शाळा पर्यावरणपूरक असेल याच्याकडे आम्ही पूर्ण लक्ष देतोय. आजूबाजूच्या मुलांना वाहतूक करावी किंवा प्रवास करावा लागणार नाहीये. इट्स अन ॲब्सोल्यूट इको फ्रेंडली मॉडेल ऑफ स्कूलिंग. द किड्स आर गोइंग टू बी टॉट इन अ व्हेरी इनोव्हेटिव्ह वे. दे वोंट हॅव स्टिरियोटिपिकल बुक्स. इन्स्टेड विल फोकस ऑन नेचर लर्निंग. प्रिया मॅम, तुम्ही जे म्हणताय ना ते पटतंय मला, पण शाळा पर्यावरणपूरक झालेली चांगलंच आहे, पण त्यासाठी खर्च जास्त होईल असं नाही का वाटत तुम्हाला? व्हॉट अबाउट द एक्सपेन्सेस? इट वोंट बी कॉस्ट इफेक्टिव्ह. नाही होणार. आजूबाजूच्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचाच वापर करणार आहोत आपण. ॲक्च्युअली इट्स अ रिव्हर्स केस. अँड फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज ऑल्सो वी आर गोइंग टू यूज जर्मन टेक्नॉलॉजी विच इज व्हेरी इको फ्रेंडली. And I hope you got the entire idea of this project, and if you have any doubt we can discuss it later. Hello, तुम्ही पारू ना? Brand ambassador of Kirloskar Group of Companies? I'm your big fan, ma'am. I hope you are doing well. I love your simplicity. Actually, I wanted to know, how did you get into modeling? I'm very curious. When are you going to quit working as a maid? So are you planning to continue modeling even after marriage? Priya. Actually, Paru is a bit shy. We'll arrange a meet with her the next time. Can we please continue with our project? Yes, Priya ma'am. We are quite impressed by your presentation. So, construction is your expertise. Yeah. But according to new educational policy 2022, we have to discuss few more things. So we will arrange the meet afterwards. Sure, no problem. Sure, no problem. Thank you. बघितलंस मोहन? माझी सून किती गुणी आहे ते. तिला इंग्लिशचं इतकं छान ज्ञान आहे, त्याच्यामुळे ती कुणाशीही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकते. आणि म्हणूनच माझा अट्टाहास असतो. आणि म्हणूनच आदित्यच्या बायको बाबतीत सुद्धा मी इतकी चोखंदळ आहे. खरंय. पारू, तू हे सगळं फार मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, तुला या कशाची सवय नाहीये म्हणून झालं. त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये. एका अर्थी हे झालं हे बरं झालं. म्हणजे ह्या प्रसंगामुळे माझ्या एक लक्षात आलंय की तू एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस. त्यामुळे आज ना उद्या तुला देशा परदेशात जायला लागणार आहे आणि त्यासाठी तुला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. येईल ना, शिकेल पारू इंग्लिश बोलायला. त्यात काय अवघड आहे? आणि शिकण्याचं कोणतंही वय नसतं. काय पारू? पारू, ऐक ना, मला पण ना चहा प्यायची खूप इच्छा झालीये. तू एक काम कर ना, माझ्या रूम मध्ये ये. बरं झालं तू चालीस. मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या दिवशी प्रिया अचानक आल्यामुळे तू दादासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलं होतंस ते खराब झालं ना. आमच्यामुळे तुम्हाला एकत्र असा वेळ स्पेंड करता आलाच नाही. पण तेव्हा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? प्रियाला तुमच्याबद्दल माहीत नव्हतं. ते पण आता तिला माहिती आहे आणि तिने एक्सेप्ट पण केलंय. अरे तुला आठवतंय आपण जेव्हा प्रियाच्या गावी गेलो होतो तेव्हा चौघं कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो. आपण आत्ता पण जाऊया का? वे
पण देवी आई काय देवी आई गेली आहे नागपूरला. ती येणार उद्या संध्याकाळी, तोपर्यंत आपण पण परत येऊ. तसं चालतंय. प्रीतम सर मला सांगा ना, नाही म्हणजे कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे, म्हणजे मला घरातली कामं तशी पटापट आवरायला. मी सांगतो तुला, सगळं सांगतो. तुझा पटापट आवर सगळं. हा जा 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 जा. येस. प्रीतम सर एक विचारायचं होतं. विचार ना. मला सांगा, इंग्रजी लई अवघड आहे का? अजिबात नाही का. मला सांग, इंग्लिश काय आहे? भाषा आहे ना. आणि भाषा आपण कशाला वापरतो? एक्सप्रेस करायला. आपण ज्या प्रदेशात वाढतो त्या प्रदेशातली भाषा आपण वापरतो, कारण आपल्याला त्या भाषेत एक्सप्रेस करायला सोपं जातं. एवढंच. आणि आता इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, सो इंग्लिश कशी एक युनिव्हर्सल लँग्वेज झाली, म्हणजे जगात बोलली जाणारी लँग्वेज. म्हणजे जर आपल्याला आपली कामं पटापट व्हायला हवी असतील ना, तर आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, एवढंच. बाकी काही नाही. तू काय विचारते मला इंग्लिश बद्दल? तुला इंग्लिश शिकून दादाला सरप्राईज द्यायचं ना? नाही नाही नाही, पण बरोबर आहे, तू इंग्लिश शिकलंच पाहिजे. म्हणजे कसं दादाला आणि आईला दोघांनी खुश करता येईल आणि त्यांना तुझा अभिमान वाटेल. पण सर मी कसं काय शिकणार? प्रियाला सांगू तुला इंग्लिश शिकवायला? नाही नाही, नको. प्रियाला कळलं म्हणजे अख्ख्या घराला कळल्यासारखं आहे ना. नको. आणि मग सरप्राईज कसलं?